चला नमस्कार, मी पी थोरात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या गट क आणि गट ड च्या जागा निघलेल्या आहेत तर त्याचा फॉर्म आपल्याला कसा भरायचा आहे। तुमच्यापैकी बरेच जणांना याच्यामध्ये शंका होत्या, डिप्लोमाचे विद्यार्थी असतील, डिग्रीचे विद्यार्थी असतील, ज्या लोकांना माहिती नाही फॉर्म कसा भरावा, त्यासाठी खूप महत्त्वाची अपडेट आहे। पहिल्यांदा तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती यायचं आहे। इथं कॉलममध्ये तुम्ही बघू शकता न्यूज अँड नोटिफिकेशन दिलेलं आहे। मी त्या लिंकवरती तुम्हाला क्लिक केलं, नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन भरती 2025ला क्लिक केल्यानंतर तुम्ही PDF पण डाउनलोड करू शकता किंवा लिंकला क्लिक केल्यानंतर तुम्ही सरळ जी वेबसाईट आहे नवी मुंबई महानगरपालिकेची त्याच्यावरती आपल्याला फॉर्म भरायचा आहे ती वेबसाईट ओपन होईल। याच्यामध्ये तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट नोटिफिकेशन डाउनलोड करू शकता। रजिस्टर असाल तर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता। नवीन रजिस्ट्रेशन आपल्याला करायचे, ऑलरेडी रजिस्टर असाल तर तुम्हाला खाली लॉग इन डिटेल दिलेली आहे, तिथं तुम्हाला क्लिक करायचं आहे। खाली महत्त्वाच्या तारखा दिलेल्या आहेत, 28 मार्चपासून फॉर्म चालू झालेले आहेत आणि शेवटची तारीख आहे 11 मे 2025। खाली महत्त्वाचे हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत। तर पहिल्यांदा आपण नवीन रजिस्ट्रेशन करणार आहोत, तर पहिल्यांदा इथं न्यू रजिस्ट्रेशन 2 नंबरच्या कॉलमला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची साईट जी आहे ती रिडायरेक्ट होईल, एक नवीन पेज ओपन होईल। इथं तुम्हाला असं पॉपअप येईल, त्याला तुम्हाला क्लोज करायचं आहे। क्लोज केल्यानंतर खाली प्रायव्हसी आणि नोटिफिकेशनची अशी माहिती येईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला इथं आय ॲग्री मी सहमत आहे याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर पुन्हा आणखीन अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला रजिस्टर टू गेट युजर ID अँड पासवर्ड, त्यासाठी पर्सनल वैयक्तिक माहिती तुम्हाला खाली टाकायची आहे, ज्याच्यामध्ये उमेदवाराचे पहिले नाव, त्याचं मधलं नाव आणि शेवटी त्याचं आडनाव टाकायचं आहे। त्याच्यानंतर वडिलाचे नाव टाकायचं आहे, आईचं नाव टाकायचं आहे तुम्हाला। त्याच्यानंतर तुमच्या नावात काही बदल झाला असेल तर तिथं यस किंवा नो करायचं आहे, झाला असेल तर यस करा, नसेल तर नो करा। त्याच्यानंतर जन्मतारीख तुम्हाला टाकायची आहे। टाकल्यानंतर खाली तुम्हाला जे आहे तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे, तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकून पुन्हा एकदा कन्फर्म करायचा आहे। अल्टरनेट मोबाईल टाकण्याची आवश्यकता नाही, ईमेल ID टाकायचा आहे, पुन्हा तो कन्फर्म करायचा आहे। त्याच्यानंतर मॅट्रिक्युलेशन सीट नंबर, जो 10वीचा तुमचा मार्कशीटवरचा सीट नंबर आहे तो टाकायचा आहे आणि पुन्हा एकदा त्याला जे आहे ते तुम्ही इथं त्याचं इयर आणि मंथ तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे सेकंड कॉलममध्ये। त्याच्यानंतर एक्झामचं जे सेंटर आहे त्याचा ऑप्शन तुम्हाला खाली दिलेला आहे, एक एक्झाम सेंटर 1, 2, 3 अशा 3 प्रकारच्या ज्या पसंती आहेत तुम्ही एक्झाम सेंटरला देऊ शकता। जे तुमच्या नियरबाय एक्झाम सेंटर असेल ते तुम्ही निवडू शकता। त्याच्यानंतर खाली तुम्हाला इथं कॅपच्या किंवा जे टिक मार्कचं ऑप्शन दिलं असेल नोटमध्ये त्याला तुम्हाला इथं टिक करायचं आहे आणि जनरेट OTP नावाला क्लिक करायचं आहे। ते केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल आणि ID पासवर्ड तिथं देईल। त्याच्यानंतर आय ॲग्रीला इथं तुम्हाला चेक मार्कला क्लिक करायचे, खाली कॅप्चर टाकून तुम्हाला रिव्हेरीफायला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या मेल ID वरती किंवा टेक्स्टवरती OTP येऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि तुमचा पासवर्ड जो आहे तो येऊन जाईल। आता नेक्स्ट स्टेप आपण बघणार आहोत। आता पूर्णपणे जे डिटेल आहे एकदा फिलअप करून घेतो मी, त्याच्यानंतर नेक्स्टची स्टेप आहे आपण ती बघूयात। आता पूर्ण माहिती भरलेली आहे मी। आता एक्झाम सेंटर मी चूज करतो, ज्याच्यामध्ये अशा प्रकारचे भरपूर जे आपले एक्झाम सेंटर आहेत ते तुम्हाला अवेलेबल आहेत। ज्याच्यामध्ये मी आता पहिल्यांदा आपलं छत्रपती संभाजीनगरचं ऑप्शन इथं चूज करतो आहे सेंटर 1 साठी। 2 नंबरसाठी दुसरं नियरबाय सेंटर छत्रपती संभाजीनगरपासून जे आहे तर ते इथे मी अहिल्यानगर सिलेक्ट करतो आहे आणि 3 नंबरला इथे नाशिक सिलेक्ट करतो। तर आता जे तुम्ही पहिलं एक्झाम सेंटर टाकणार आहात जर ते मोठ्या सिटीमध्ये असेल तर नक्कीच तुम्हाला पहिलंच एक्झाम सेंटर भेटेल। जसं की छत्रपती संभाजीनगरला जर टाकलं असेल तर 100% तुम्हाला छत्रपती संभाजीनगर हे सेंटर भेटू शकतं जर लवकर फॉर्म फिलअप केला तर तुम्ही। अशा प्रकारचे मी 2 महत्त्वाचे एक्झाम सेंटर टाकलेले आहेत नियरबाय छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि नाशिक। त्याच्यानंतर इथं नोट टिपला इथं चेक मार्कला क्लिक करतो आहे। खाली आल्यानंतर खाली ॲग्रीला सहमतला क्लिक करायचं आपल्याला आणि खाली कॅपचा तुम्हाला इथं टाकायचा आहे। तर अशा प्रकारचा कॅपचा इथं एंटर केलेला आहे मी आणि इथं पुन्हा इथं वर तुम्ही जनरेट OTPला क्लिक करायचे तुम्हाला, तर इथं मी OTPला क्लिक करतो आहे। OTPला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा कॅपचा ऑथेंटिफिकेशन मॅसेज तुम्हाला इथं येईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला इथं तुमचा कॅपचा एंटर करायचा आहे। कॅपचा एंटर केल्यानंतर सबमिटला इथं क्लिक करायचं आहे। सबमिटला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे मेसेज येईल, काइंडली यूज OTP रिसिव्ड ऑन युअर मोबाईल नंबर ऑर ईमेल। तुमच्या मोबाईल नंबर आणि तुमच्या ईमेलवरती एक OTP येईल, तो OTP ते तुम्हाला इथं क्लोज करायचा आहे आणि तो OTP इथं टाकायचा आहे। OTP टाकलेला आहे। आता व्हॅलिडेट OTPला इथं क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर OTP हॅज बीन व्हॅलिडेट सक्सेसफुली अशा प्रकारचा मेसेज येईल, त्याला आपल्याला क्लोज करायचं आहे। आता ते क्लोज केल्यानंतर खाली येऊन इथं पुन्हा डिक्लेरेशनच्या चेक मार्क मी क्लिक केलं होतं तिथं क्लिक करायचं आहे आपल्याला। इथं मी कॅप्चा ऑलरेडी एंटर केलेला आहे,
ते टाकून इथं रिव्हेरीफायला क्लिक करायचं आहे. रिव्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला आणखीन दुसऱ्या प्रकारचं पेज असं खालीच ओपन होईल, ज्याच्यामध्ये तुमची जी माहिती तुम्ही फिलअप केली होती, व्हेरिफिकेशन फॉर एंटर्ड सिलेक्टेड व्हॅल्यू, सिलेक्ट द चेकबॉक्स इफ एंटर्ड व्हॅल्यू इज डिस्प्लेड करेक्टली. आता तुम्हाला व्यवस्थित केअरफुली चेक करायचं आहे की तुमचे टाकलेले डिटेल हे व्यवस्थित आहेत किंवा नाही. ते जर असेल तुम्हाला पुढच्या चेक मार्कला इथं क्लिक करायचे. आता मी पहिल्यांदा चेक करतो आहे की जेंडर बरोबर आहे का आहे, तर इथं चेक करतो आहे, यस क्लिक मार्क. डेट ऑफ बर्थ बरोबर आहे का, इथं चेक मार्क करतो आहे. मोबाईल नंबर टाकलेला बरोबर आहे का, चेक मार्क करतो आहे. ईमेलला चेक मार्क करतो आहे. 10वीचा सीट नंबरला बरोबर आहे. डेट बरोबर आहे. आणि माझे जे महत्त्वाचे सेंटर टाकलेले होते तिन्हीसुद्धा ते आपण टाकलेले बरोबर आहेत किंवा नाही. तर हे एकदा चेक करून आपल्याला त्यालासुद्धा चेक मार्कला इथं क्लिक करायचं आहे. आता ही सगळी टाकलेली माहिती माझी बरोबर होती, त्या कारणाने मी तर सगळ्यांना चेक मार्क केलेला आहे आणि सबमिटला इथं मी क्लिक करतो आहे. सबमिटला क्लिक केल्यानंतर तुम्ही असं बघू शकता, द इन्फॉर्मेशन वन्स सबमिटेड कॅन नॉट बी मॉडिफाईड. क्लिक ऑन यस इफ यू हॅव व्हेरीफाईड द इन्फॉर्मेशन टू बी करेक्ट अँड टू सबमिट, एल्स क्लिक नो टू रिव्ह्यू अगेन अँड देन टू सबमिट. आता एकदा सबमिट केलेली माहिती पुन्हा आपली एडिट होणार नाही, त्या कारणाने केअरफुली आपल्याला व्यवस्थित पुन्हा एकदा तुम्ही बघू शकता तुम्ही टाकलेली माहिती तुमची बरोबर आहे किंवा नाही. असेल तर तुम्ही इथं यस करू शकता, नसेल तर नो करून ती पुन्हा एकदा रिव्हेरीफाय करून चेक मार्कला क्लिक करायचं आहे आणि पुन्हा एकदा त्याला यस करायचं आहे. तर मी यस करतो आहे. यस केल्यानंतर अशा प्रकारे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जनरेट झालेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला SMS आणि ईमेलसुद्धा रजिस्ट्रेशन ID आणि लॉग इन ID पासवर्डचा गेलेला आहे. तुमच्या मोबाईल नंबरवरती सुद्धा येईल किंवा तुमचा टाकलेला जो रजिस्टर्ड ईमेल ID आहे त्याच्यावरती सुद्धा येईल. आता मला दोन्ही ठिकाणी आलेले आहेत. तर आता इथं मी क्लोज करतो आहे. क्लोज केल्यानंतर आपल्याला जे आहे अप्लाय फॉर पोस्टचं दुसरं नंबरचं ऑप्शन इथे दिसत असेल, ॲप्लिकंट डिटेल, अप्लाय फॉर द पोस्ट आणि हेल्प डेस्क, ज्याच्यामध्ये तुमची खाली माहिती थोडक्यामध्ये त्यांनी दिलेली आहे. आणि आता आपल्याला सेकंड ऑप्शनला इथं क्लिक करायचं आहे, अप्लाय फॉर द पोस्ट. ज्या पोस्टसाठी मला अप्लाय करायचं आहे तिथं मला क्लिक करायचं आहे सेकंड नंबरला. त्याच्यानंतर अप्लाय फॉर पोस्टचा खाली असा एक क्रायटेरिया येईल, सिलेक्ट युअर फिल्टर क्रायटेरिया. त्याच्या खाली आहे क्लिक हिअर टू अप्लाय फॉर द पोस्ट, क्लिक हिअर टू रिफ्रेश. त्याला पोस्ट नेम आणि सर्च येईल. तर तुमचं जेही पोस्ट नेम तुम्हाला ज्या ठिकाणी अप्लाय करायचे ते पोस्ट नेम टाकून तुम्ही सर्च करू शकता. आता मी पाठीमागे येतो आहे आणि क्लिक हिअर टू अप्लाय फॉर द पोस्टला क्लिक करतो आहे. त्याला क्लिक केल्यानंतर असा पूर्ण एक डिटेलमध्ये फॉर्म ओपन होईल, ज्याच्यामध्ये पर्सनल डिटेल, ॲडिशनल डिटेल, कम्युनिकेशन डिटेल, क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स, डॉक्युमेंट अँड पेमेंट अशा प्रकारचे जवळपास 5 कॉलम आहेत. तर पहिला कॉलम आपल्याला पर्सनल डिटेल्स माहिती भरून घ्यायची, ज्याच्यामध्ये आपल्याला पदाची निवड करा, ज्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारच्या भरपूर पोस्ट याच्यामध्ये बघायला भेटतील. जेही तुमचं क्वालिफिकेशन झालेलं आहे, ज्याही इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये तुम्ही बसता, तर त्यानुसार तुम्हाला तुमची पोस्ट इथं निवडायची आहे. आता या ठिकाणी मी फार्मसिस्ट ग्रुप Cच्या औषध विमाधिकारी गटकची पोस्ट इथं सिलेक्ट करतो आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला पोस्ट कोड येऊन जाईल 25 नंबर. त्याच्यानंतर जाहिरात क्रमांक येऊन जाईल, जाहिरात दिनांक येऊन जाईल. त्याच्यानंतर खाली तुम्हाला जी माहिती तुम्ही फिलअप केलेली आहे ती खाली ऑटो डायरेक्ट होऊन किंवा रिडायरेक्ट होऊन तशी खाली तुम्ही रिफ्लेक्ट होईल तुमची माहिती. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं खाली मॅरिटल स्टॅटस इथं दिलेलं आहे, ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. तर इथं सिलेक्ट करतो आहे मी. त्याच्यानंतर डेट ऑफ मॅरेज इथं विचारेल तुमचं, ती तुम्हाला इथं सिलेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर सिलेक्ट द नंबर ऑफ चिल्ड्रन्स जे आहे ते मुलांची संख्या ती इथं तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर जेही तुमच्याप्रमाणे रिक्वायर्ड फील्ड आहे ते तुम्हाला इथं एंटर करायचं आहे. तर ही झाली माहिती तुमची. त्याच्यानंतर एक्झाम सेंटर खाली जे टाकले ते रिफ्लेक्ट झालेले आहेत. डोमासाईल, नॅशनॅलिटी अँड कॅटेगरी सर्टिफिकेटची माहिती खाली दिलेली आहे. नॅशनॅलिटी इंडियन, यस करायचं आहे. आर यू डोमासाईल ऑफ महाराष्ट्र, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, यस करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा डोमासाईल नंबर एंटर करायचा आहे. त्याच्यानंतर डोमासाईलची जी इश्यू डेट आहे ती टाकायची आहे. डोमासाईल सर्टिफिकेट, त्याच्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट, लिव्हिंग सर्टिफिकेट यापैकी तुम्ही कोणतंही इथं डोमासाईल सर्टिफिकेटचं जे सर्टिफिकेट नंबर आहे त्याचा अनुक्रम तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. त्याच्यानंतर अर्जदाराची जात, प्रवर्ग माहिती, कास्ट कॅटेगरी खाली तुम्हाला दिलेली आहे, तिथं तुम्हाला निवडायची आहे तुमची रिस्पेक्टिव्ह कास्ट. त्याच्यानंतर कॅटेगरी सर्टिफिकेट जिथून इश्यू झालं त्याचं ऑफिसर किंवा त्या ऑफिसचं नाव. त्याच्यानंतर जात प्रमाणपत्र निर्गमित करण्याची तारीख, कधी इश्यू झालं त्याची तारीख. त्याच्यानंतर केस कॅटेगरी सर्टिफिकेट, त्याचा नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि त्याची डेट टाकायची आहे. त्याच्यानंतर नॉन क्रिमिलेअर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र जारी करणारे प्राधिकरणाचे नाव, त्या ऑफिसचं नाव.
त्याच्यानंतर त्याची डेट आणि त्याचा नंबर. त्याच्यानंतर कॅन्डिडेट आयडेंटिफिकेशन डिटेल, इथे काही टाकू शकता तुम्ही, फेस किंवा मोल ऑन फेस टाकू शकता. त्याच्यानंतर खाली पुन्हा आणखी माहिती दिलेली आहे. डू यू हॅव पॅन, यस करायचं, पॅन कार्डचा नंबर टाकायचा. ड्रायव्हिंग लायसन असेल तर यस करा, त्याचा नंबर टाका. वोटर आय डी असेल तर यस करा, नंबर टाका. त्याच्यानंतर पासपोर्ट असेल तर यस किंवा नंबर टाका. बँकचं पासबुक असेल तर यस किंवा नो टाका, नसेल तर इथं नो करू शकता. त्याच्यानंतर चेक मार्कला क्लिक करायचे. आय एम व्हॉलंटरी सबमिटिंग माय आयडेंटिटी प्रूफ टू इस्टॅब्लिश माय आयडेंटिटी. सेव्ह अँड नेक्स्ट बटनला तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. आता ही पूर्ण माहिती एकदा मी फिलअप करून घेतो. त्याच्यानंतर नेक्स्ट कॉलम जो आहे ॲडिशनल डिटेलचा तो आपण बघूयात. चला, आता पूर्ण ही माहिती भरलेली आहे मी पर्सनल डिटेलची, ज्याच्यामध्ये पूर्ण डॉक्युमेंटच्या महत्त्वाच्या तारखा, महत्त्वाचं ज्याही डिपार्टमेंटकडून इश्यू झालेले होते डॉक्युमेंट्स ते. त्याच्यानंतर तुमचे बाकीच्या खालच्या डिटेल, ज्याच्यामध्ये पॅन कार्ड टाकलेलं आहे मी आणि बाकीच्यांना नो करून फक्त बँकेचे डिटेल टाकलेले आहे. आता हे टाकल्यानंतर मी तर सेव्ह आणि नेक्स्ट बटनला क्लिक करतो आहे. इथं क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा एक अलर्ट येईल, प्लीज सिलेक्ट द चेक बॉक्स. खाली तुम्हाला एक चेक बॉक्स दिलेला आहे, तर तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. तो सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं सबमिटला क्लिक करायचं आहे, इथं क्लोज करायचं आहे. आता तर अशा प्रकारची पूर्ण ही माहिती भरलेली आहे मी, ज्याच्यामध्ये आपली पोस्ट टाकलेली आहे आणि खालच्या डिटेल भरलेल्या आहेत. ते फिलअप केल्यानंतर तुम्हाला इथं चेक मार्क दिसत असेल, बिफोर अप्लाइंग आय कन्फर्म दॅट आय हॅव रीड द ॲडव्हर्टाइजमेंट, याला तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. खाली पूर्ण माहिती टाकलेली आहे मी, ज्याच्यामध्ये पूर्ण डिटेल टाकलेले आहेत. आधार कार्ड, पॅन कार्ड असेल, पॅन कार्डची माहिती टाकली, बाकी नो करून फक्त बँक डिटेल टाकले आहेत. आता सेव्ह आणि नेक्स्ट बटनला इथं मी क्लिक करतो. त्याच्यानंतर डाटा सेव्ह सक्सेसफुली असा मेसेज येईल, त्याला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर नेक्स्ट ॲडिशनल डिटेलची सेकंड स्टेप ओपन होईल, ज्याच्यामध्ये NMCC एम्प्लॉई डिटेल दिलेले आहेत. तर तुम्ही महानगरपालिकेचे जुने कर्मचारी नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इथं प्रत्येक ठिकाणी इथं नो करायचं आहे. त्याच्यानंतर आर यू एम्प्लॉई ऑफ 1991 सेन्सस, नो करायचं आहे. त्याच्यानंतर इथं पण नो करायचं आहे. आर यू सन डॉटर ऑफ अ फार्मर हू हॅव कमिटेड सुसाईड, नो करायचं आहे. आर यू एम्प्लॉई ऑफ द स्टेट ऑफ द लोकल सेंट्रल सेमी गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, जर तुम्ही जॉईन असाल कुठेतरी यस करायचे, नसेल तर इथं नो करायचं आहे. प्रोजेक्टेड अफिलिएटेड असाल तर यस करा, नसेल तर नो करा. अर्थक्वेक अफिलिएटेड असाल तर यस करा, नसेल तर नो करा. पार्ट टाईम एम्प्लॉई असाल, अंशकालीन कर्मचारी असाल तर यस, नसेल तर नो. एक सर्व्हिसमॅन असाल, मुलं त्यांचे तुम्ही जर सन असाल तर यस करा, किंवा नसेल तर नो करा, इथे सुद्धा नो आहे. स्पोर्ट पर्सन असेल तर यस, नसेल तर नो. त्याच्यानंतर डिसेबिलिटी पर्सनसाठी यस नो आहे, नो करायचं आहे, असेल तर यस करा. फ्रीडम फायटरसाठी सुद्धा यस नो आहे, असेल तर यस, नसेल तर नो. ऑर्फनसाठी सुद्धा यस अँड नो, नो करायचं आहे. तुमच्याही रिस्पेक्टिव्ह ज्याही ठिकाणी तुम्ही अप्लाय करणार त्याच्यानुसार तुम्हाला मी हे ऑप्शन सांगत आहे. प्रिव्हियस एक्झामिनेशन डिटेल, मागील परीक्षेचा तपशील खाली दिलेला आहे. आर यू डिबार्ड फ्रॉम, नो. त्याच्यानंतर ऑदर डिटेलमध्ये दिलेला आहे तुम्हाला वेदर एनी FIR और क्रिमिनल ॲक्टिव्हिटीबद्दल दिलेलं आहे, इथं नो करायचं आहे. आर यू अरेस्टेड, नो, नो. त्याच्यानंतर इथंसुद्धा दिलं आहे तुम्हाला की सामान्यात फौजदारी गुन्ह्याबद्दल काही महत्त्वाची माहिती, इथं नो करायचं आहे. त्याच्यानंतर काही कारवाई झाली आहे का कॉलेजमध्ये, नो करायचं आहे. फेसिंग एनी क्रिमिनल प्रोसिडिंग्स, नो. डिपार्टमेंटल इन्क्वायरी, नो. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या रिस्पेक्टिव्ह माहितीप्रमाणे फिलअप करू शकता, येस नो करू शकता. अशा प्रकारची पूर्ण आता मी माहिती फिलअप केलेली आहे, जी रिक्वायर्ड होती माझ्यासाठी. तुमच्यासाठी ही माहिती वेगळी असू शकते, तर तुम्ही तुमच्या याच्यानुसार रिक्वायरमेंटनुसार तुमची माहिती फिलअप करू शकता. आता बाकी सर्व ठिकाणी इथं नो केलेलं आहे. बाकी तुम्ही ज्याही याच्यामध्ये बसत असाल, स्पोर्ट पर्सन असाल, माझे सैनिक असाल, तर तुम्ही येस करू शकता. सेव्ह आणि नेक्स्ट बटनला क्लिक करतो आहे. डाटा सेव्ह सक्सेसफुली आलेला आहे, इथं ओके करतो आहे. नेक्स्ट कम्युनिकेशन डिटेलला आता कॉलम ओपन होईल, ज्याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचा पत्ता टाकायचा आहे, महत्त्वाची कंट्री निवडायची आहे, स्टेट निवडायचं आहे, जिल्हा, त्याचा पिनकोड. त्याच्यानंतर परमनंट आणि तुमचा करस्पॉन्डंट ॲड्रेस सेम असेल तर इथं चेक मार्कला क्लिक करायचं. आता माहिती फिलअप करून घेतो मी, त्याच्यानंतर आपण क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्सची स्टेप बघूयात. आता इथे पूर्ण मी माहिती भरलेली आहे, पूर्ण ॲड्रेस टाकलेला आहे, स्टेट निवडलं आहे, डिस्ट्रिक्ट निवडला आहे, पिनकोड टाकलेला आहे आणि करस्पॉन्डिंग आणि परमनंट ॲड्रेस इथं मी येस केलेला आहे आणि सेव्ह आणि नेक्स्ट बटनला इथं मी क्लिक करतो आहे. क्लिक केल्यानंतर डाटा सेव्ह सक्सेसफुली येईल, ओके करायचे. आता तुम्हाला लास्ट बट वन क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्सची स्टेप ओपन होईल, ज्याच्यामध्ये डू यू हॅव नॉलेज ऑफ द मराठी अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे, इथं तुम्हाला येस करायचे आहे. त्याच्यानंतर मॅट्रिक्युलेशन म्हणजे 10वी लेवलचे डिटेल तुम्हाला इथे विचारलेत. नेम ऑफ द पासिंग बोर्ड, तुमचं बोर्ड इथं तुम्हाला सिलेक्ट करायचे, तुमची शाळा, तुमचं पर्सेंटेज,
मार्क कितीपैकी किती मार्क ऑब्टेन झालेले आहेत आणि इथं तुमचं वर्ष आलेलं आहे. त्याच्यानंतर 12वीचे सुद्धा डिटेल तुम्हाला इथे टाकायचे आहेत. त्याच्यानंतर खाली तुमचा डिप्लोमा झाला असेल तर डिप्लोमाचे डिटेल, डिग्री झाली असेल तर डिग्रीचे डिटेलसुद्धा तुम्ही इथं टाकू शकता. त्याच्यानंतर पोस्ट वाईज क्वेश्चन टू बी आस्क असं दिलेलं आहे. त्याच्यामध्ये डू यू हॅव सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन ऑफ द महाराष्ट्र फार्मसी काउन्सिल, जे आपलं रजिस्ट्रेशन आहे त्यात तुम्हाला इथं यस करायचं आहे. तुमचा रजिस्ट्रेशन नंबर मागेल, कधी इश्यू झालं होतं आणि कधीपर्यंत व्हॅलिड आहे. एक्सपिरियन्समध्ये इथंसुद्धा स्टार मार्क कंपल्शन दिलेलं आहे. एक्सपिरियन्स डिटेल, अनुभव तपशील, ज्याच्यामध्ये ऑर्गनायझेशनचं नाव, कोणती पोस्ट आहे, कधीपासून सेवा सुरू झाली, कधी पण सेवा संपली आणि शेवटला तुमचा इथं एक्सपिरियन्स काउंट होईल. हे सर्व डिटेल फिलअप केल्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट बटनला क्लिक करायचं आहे. आता एकदा मी पूर्ण ही माहिती भरून घेतो. त्याच्यानंतर आपण बघूयात की पुढची जी स्टेप आहे डॉक्युमेंट आणि पेमेंटची ती कशाप्रकारे आपल्याला फिलअप करावी लागेल. तर आता पूर्ण मी माहिती भरलेली आहे कम्युनिकेशन डिटेल, क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्सची, ज्याच्यामध्ये डिग्रीचे जेही महत्त्वाचे डिटेल आहेत ते टाकलेले आहेत, 10वी 12वीचे डिटेल टाकलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी जे म्हणत आहेत की आम्हाला अप्लाय करता येईल किंवा करता येणार नाही, तर त्यांच्यासाठी इथं फॉर्म भरत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं की मी फॉर्म भरत असताना ॲक्च्युली तुम्हाला सांगेल, आपले डाऊट क्लिअर होतील. तर डिप्लोमाचे जे डिटेल आपण जर चेक केले तर तुम्हाला इथं क्लिक केल्यानंतर एनी डिप्लोमा असं ऑप्शन येत असेल तर इथं तुम्ही पुन्हा एकदा ट्राय करून बघू शकता की आपल्याला फॉर्म फिलअप करता येईल किंवा नाही. जर आपण बी फार्मसीचे जर बघितलं इथं तुम्हाला, तर इथं ड्रॅग अँड ड्रॉप जर केलं तर तुम्हाला बी फार्मसी फ्रॉम द रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी असं ऑप्शन येतं आहे. फक्त डिप्लोमाचं ऑप्शन जर आपण इथं चेक केलं तर तुम्हाला फक्त एनी डिप्लोमा इथं असं प्रकारचं येतं आहे. डिप्लोमा इन फार्मसी किंवा डी फार्मसी फ्रॉम एनी रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी अशा प्रकारचं ऑप्शन येत नाही. तरीसुद्धा माझी एक विनंती राहील की जे डिप्लोमाचे आपले डी फार्मसीचे विद्यार्थी आहेत त्यांना एकदा फॉर्म फिलअप करून एकदा चेकआउट करायचं आहे की आपले जे डिप्लोमा सिलेक्ट केल्यानंतर किंवा एनी डिप्लोमा सिलेक्ट केल्यानंतर पुढचे जर डिटेल आपण जर टाकले तर आपल्याला एक्सपिरियन्स जोडून फॉर्म फिलअप करता येईल किंवा करता येणार नाही. तसं काही जर फॉर्म फिलअप करता येत असेल तर सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. फक्त 2 वर्षाचा अनुभव जसा बी फॉर्मला तसा तुम्हाला सुद्धा लागेल. फक्त हा डाऊट एकदा आपल्याला क्लिअर करायचा आहे की डिप्लोमाचे एनी डिप्लोमा हे ऑप्शन सिलेक्ट करून फॉर्म फिलअप करता येईल किंवा नाही करता येईल. आतापर्यंत तुम्ही केलं असेल तर काय एरर येतो आहे तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता. नसेल केलं तर पुन्हा एकदा तुम्ही चेकआउट करू शकता. आता सर्व डिटेल मी टाकलेली आहे. सेव्ह आणि नेक्स्ट बटनला क्लिक करतो आहे. इथं काहीतरी एरर असल्यामुळं काही ऑप्शन राहिले असेल फिलअप करायचे. प्लीज एंटर द इन्स्टिट्यूट पासवर्ड फ्रॉम द, संस्थेतून पासवर्ड झाल्याची काही महत्त्वाची माहिती याच्यामध्ये राहिलेली आहे तर ती एकदा मी फिलअप करून घेतो. इथं डिप्लोमाला क्लिक झाल्यामुळं हे ऑप्शन इनेबल झालं होतं तर मी बी फॉर्मचे डिटेल टाकून सेव्ह केले, त्याच्यामुळे इथं सेव्ह आणि नेक्स्ट करतो आहे मी. डाटा सेव्ह सक्सेसफुल झालेला आहे, इथं मी ओके करतो आहे. आता शेवटची स्टेप आहे आपली डॉक्युमेंट आणि पेमेंट करण्याची, ज्याच्यामध्ये जवळपास एवढे डॉक्युमेंट तुम्हाला इथं अपलोड करायचे आहेत PDF स्वरूपामध्ये. खाली फीस भरायची आहे आणि डिक्लेरेशनला क्लिक करून पेमेंट करायचं आहे. आता डॉक्युमेंट आपण बघूयात की काय काय डॉक्युमेंट यांनी दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता अपलोड द सेकंडरी कॉपी ऑफ द रिसेंट पासपोर्ट साईज फोटो. तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो इथं अपलोड करायचा आहे. काय त्याचं डायमेन्शन असलं पाहिजे हे सर्व इथं दिलेलं आहे, किती KB मध्ये अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर अपलोड स्कॅन सिग्नेचर अपलोड करायचे, 10वीची मार्कशीटची कॉपी, 12वीची मार्कशीटची कॉपी, त्याचबरोबर डिग्री सर्टिफिकेट जे आहे ते तुम्ही अप्लाय इथं करू शकता. अपलोड युअर डिग्री सर्टिफिकेट, ऑल सेमिस्टर डिग्री सर्टिफिकेट इन्क्लुडिंग द सक्सेसफुल अँड अनसक्सेसफुल अटेम्प्ट टू बी अपलोडेड. आता इथं सांगितले त्यांनी की आपले पदवी प्रमाणपत्र अपलोड करण्यासाठी यशस्वी किंवा यशस्वी प्रयत्नासह सर्व सेमिस्टर पदवी प्रमाणपत्र अपलोड करा. आता याचा अर्थ तुम्ही फर्स्ट इयरपासून तर लास्ट इयरपर्यंत जेवढे सेमिस्टरमध्ये तुम्ही एक्झाम दिलेले असाल त्याच्यामध्ये जरी तुम्ही तुमचा बॅकलॉग असेल, कधी तुम्ही फेल झाले असाल तर ते सर्व सर्टिफिकेट तुम्हाला PDFच्या स्वरूपामध्ये एकत्र करून इथं जोडायचे आहेत. ज्याच्यामध्ये शेवटचं सर्टिफिकेट जे तुम्ही पासआउट झाले ते धरून बाकीचे सेमिस्टरसुद्धा सर्टिफिकेट त्यांनी इथं अपलोड करण्यासाठी सांगितलेलं आहे. तशी खाली टिपसुद्धा दिलेली आहे त्यांनी. प्लीज नोट दॅट ऑल सेमिस्टर मार्कशीट टू बी अपलोडेड इन द अटॅचमेंट इन्क्लुडिंग द सक्सेसफुल अँड अनसक्सेसफुल अटेम्प्ट्स. कृपया लक्षात घ्या की यशस्वी आणि अयशस्वी प्रयत्नासह संलग्न काळात अपलोड करावयाचे सर्व सेमिस्टर गुणपत्रिका हे सेपरेट यांनी टिपमध्ये दिले, त्याच्यामुळे केअरफुली ते एकदा अपलोड करा तुम्ही. अपलोड युअर डिप्लोमा सर्टिफिकेट, तुमचे डिप्लोमा सर्टिफिकेट अपलोड करा. डिप्लोमा झाला असेल तर आता इथंसुद्धा डिप्लोमाचं ऑप्शन दिलं, इथंसुद्धा दिलं. त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो की डिप्लोमाच्या आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी पुन्हा आपल्याला अप्लाय करून बघायचं आहे की नेमकं काय एरर येतो आहे. त्याच्यानंतर अपलोड युअर डोमासाईल तिथं अपलोड करायचं आहे. एक्सपिरियन्स सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे, कास्ट सर्टिफिकेट, त्याचबरोबर नॉन क्रिमिलियर अपलोड युअर फार्मसी काउन्सिल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, तुमचं पॅन कार्ड,
बँकेचं पासबुक आणि अदर रिलेव्हंटमध्ये डॉक्युमेंट आहे टाकण्याची आवश्यकता नाही. खाली तुम्हाला पेमेंटचं येईल इथं की कॅटेगरीला 900 रुपये पेमेंट आहे, तुमचं नाव येईल. खाली घोषणापत्राला इथं चेक मार्क क्लिक करायचे आणि खाली तुम्हाला सबमिटला क्लिक करायचे किंवा पुनर्वलोकन करू शकता, प्रिव्ह्यू करून बघू शकता की फॉर्म कसा मी भरलेला आहे, काही चुकलेला आहे किंवा सगळं ओके असेल तर सबमिटला क्लिक करायचे. 900 रुपये पेमेंट कटेल. ऑनलाईन पेमेंट करू शकता, UPIने करा, बारकोडनी करा किंवा डेबिट क्रेडिटनी करा. फॉर्म सक्सेसफुल होऊन जाईल. तर अशा प्रकारची A to Z जेवढे 5 स्टेप आहेत त्या केअरफुली तुम्हाला मी समजून सांगण्याचा प्रयत्न केला. लाईव्ह दाखवून दिलं की कशी माहिती टाकायची आहे. आय होप हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि कोणालाही विचारण्याची आवश्यकता नाही. केअरफुली फर्स्ट टू शेवटपर्यंत प्रत्येक स्टेपचा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. प्रत्येक ऑप्शन तुम्हाला डिटेलमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न केला. राहिला विषय डिप्लोमा इन फार्मसीचा, त्या विद्यार्थ्यांसाठीसुद्धा वेबसाईटवरती ऑप्शन दिलेला आहे. त्या कारणाने आपल्याला एक संधी आहे, तर एकदा आपण अप्लाय करणं एक आपला तो अधिकार आहे. त्यामुळे आपण त्याला अप्लाय करून बघा. काही अडचण येत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. बाकी हा पूर्ण डिटेल व्हिडिओ तुम्हाला यूट्यूब चॅनलमध्ये अवेलेबल करून दिला आहे. हा व्हिडिओ बघून तुम्ही स्टेप बाय स्टेप अप्लाय करू शकता. एक्झामसाठी या प्रिपेअर करत असाल महानगरपालिकेच्या, आरोग्य विभागाच्या, ड्रग इन्स्पेक्टर असेल, बाकीच्या स्टेट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम, तर आपली वेबसाईट pvthora.com लाईव्ह झालेली आहे. सर्व पुस्तकं तुम्हाला डिस्काउंट प्राईजमध्ये, फ्री डिलिव्हरीमध्ये, होम डिलिव्हरी असं तुम्हाला तिथे अवेलेबल करून दिलेले आहेत मी. त्याचबरोबर Amazon फ्लिपकार्टवरती सुद्धा अवेलेबल आहेत. तुमच्या ॲड्रेसच्या कन्व्हिनियंटप्रमाणे तुम्ही पुस्तकं येणाऱ्या एक्झामसाठी वापरू शकता. थेरी असेल, महत्त्वाच्या शॉर्ट नोट्स, महत्त्वाचे PYQ, महत्त्वाच्या रिव्हिजन नोट्स, सर्व महत्त्वाचा डाटा तुम्हाला अवेलेबल आहे. त्याचबरोबर टेलिग्रामचे चॅनल आपले PV थोरात मराठी असेल, आयडियल फार्मसी कोचिंग, ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम्स, महत्त्वाच्या चॅनलसाठी, पुढच्या महत्त्वाच्या घडामोडीसाठी मला तुम्ही तिथे जॉईन करू शकता. तर आजच्या मग तर एवढंच. भेटूया काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्ससोबत. तुमची काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.